समाजकल्याण भरती 2025 च्या आतापर्यंत झालेल्या ज्या काही सर्व शिफ्ट आहे त्या शिफ्ट मधून असं लक्षात आलं की सिंप्लिफिकेशनचे जास्तीत जास्त हार्ड लेवलचे प्रश्न विचारले जातात। परंतु माझं म्हणणं असं आहे की हार्ड लेवलचा जरी प्रश्न असेल तरी तो त्याच्यामध्ये बेसिक दडलेला असते। सो तुम्ही इजी लेवल मध्ये बेसिक लक्षात घ्या, देन मॉडरेट लेवलचा प्रॅक्टिस करा आणि मग तुम्हाला आपोआपच सिंप्लिफिकेशनचे हार्ड लेवलचे प्रश्न सोडवता येईल। सो या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, हा सुद्धा हार्ड लेवलचाच प्रश्न आहे। बिकॉज ऑफ यामध्ये काय देण्यात आलेलं आहे, पहिल्या मोठ्या ब्रॅकेट मध्ये दोन छोटे ब्रॅकेट आहे आणि याच्यामध्ये नाव इंटू अंडर रूट मध्ये 5 प्लस 4 इंटू अंडर रूट मध्ये 5 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये इंटू सेम टू सेम या ठिकाणी आहे आणि मायनस 43 चा स्क्वेअर आहे। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय बेसिक माहित पाहिजे तर लक्षात घ्या, या ठिकाणी अशा पद्धतीने अंडर रूट आणि अंडर रूट जर सेम असेल तर आपल्याला काय करावं लागेल की या दोघांची बेरीज करावी लागेल। 9 4 किती झाले 13 आणि याला इज इक्वल टू घ्यायचं, म्हणजे अंडर रूट मध्ये 5 असेल तर अंडर रूट मध्ये 5च टाकायचं, म्हणजेच या ठिकाणी अंडर रूट मध्ये 5 का, कारण की याच्याला काय होतो प्लस त्याच पद्धतीने होते मल्टिपल बाय। या ठिकाणी सेम टू सेम तुम्ही काय करणार तर 11 अधिक 19 म्हणजे हे झाले 30 अंडर रूट मध्ये 5 मायनस 43 चा स्क्वेअर तुम्हाला काढायला मी शिकवतो। काय करायचं मित्रांनो, असे 43 लिहून घ्यायच्या मधातून अशी एक रेष मारायची। आता मला सांगा 43 चा स्क्वेअर म्हणजेच काही मोठी गोष्ट नाही, 43 मल्टिपल बाय 43 केलं तरी चालते। मात्र स्क्वेअर काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, त्यातली अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो। या 4 चा स्क्वेअर आपण काय घेणार आहोत 16, या 3 चा स्क्वेअर आपण काय घेणार आहोत 9। या ठिकाणी 2 अंक कंपल्सरी असतात। मग 4 × 16 3 × 9 लिहिले, मग या इकडे जायचं, इथला जो अंक आहे याची दुप्पट करायची, ते झाले 6 आणि 6 गुणिले हे 4 करायचे, 6 × किती 24, इथे क्रॉस मारून या ठिकाणी 24 टाकले की बेरीज करायची 9 4 8 आणि 1 1849 त्याचा आन्सर येते 43 चा स्क्वेअर। म्हणजे आता मी हे मोडून टाकतो, 1849 या ठिकाणी थेट लिहून घेतो 1849, वेट अ मिनिट 1849 बरोबर व्हॉट। आता या बेसिक मध्ये आल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल की हा 13 गुणिले 30 करावं लागेल, 13 गुणिले 30। देन काय करायचं, याच्यामध्ये इक्वल व्हॅल्यू असल्या कारणाने अंडर रूट मध्ये आपण काय करायचं, याचं काय होते माहिती आहे का, अंडर रूट मध्ये 5 इंटू अंडर रूट मध्ये 5, मग काय होणार आहे तर अंडर रूट मध्ये 5 5 25 होते आणि मग याचं स्क्वेअर रूट काढलं की 5 होते। त्याच्यापेक्षा डायरेक्ट काय करायचं, हे अंडर रूट कट करून टाकायचं, अंडर रूट कट करून टाकायचं, हा 5 पण कट करून टाकायचा, हा 5 ठेवून द्यायचा, म्हणजेच या ठिकाणी येतं मल्टिपल बाय किती 5 मायनस 1849। इट्स द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। आता बघा याचा गुणाकार आपण जर केला तर 13 39 390 मल्टिपल बाय 5 मायनस 1849 बरोबर व्हॉट। या ठिकाणी 5 0 0 5 9 45 4 याचे 5 3 15 4 किती 19 1950 मायनस 1849। आता या ठिकाणी जर बघितलं तर शून्यातून 9 जात नाही म्हणून 10तून 9 गेले तर या ठिकाणी 1 येते। सो प्रॉपर आन्सर येते 5th, कारण की कुठेच ऑप्शन मध्ये 1 फक्त 5th ऑप्शन मध्ये। आता या ठिकाणी जर प्रॉपरली आपण काढलं तर शून्यातून 9 गेले, 10तून 9 गेले, 1 राहिला, हातचा 1 या ठिकाणी दिला, 5तून 5 0, 9तून 8 गेला, 1 राहिला आणि इथे 1 0, म्हणजेच प्रॉपर आन्सर येते 101। इट्स द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। या ठिकाणी बरेचसे बेसिक तुमच्यावाले क्लिअर झालेले आहे। देन आपण याचा राईट आन्सर आहे का बघूया, राईटच आन्सर आहे इथे बघा। सेकंड क्वेश्चन, 1/6 ऑफ 355 ऑफ 1/5 ऑफ 2160 प्लस अंडर रूट मध्ये 3969 आणि मायनस 448.98 मीन्स 448.98। हाऊ टू फाइंड आउट द राइट अँड ब्राइट व्हॅल्यू ऑफ दिस क्वेश्चन। या ठिकाणी काय करावं लागेल, आन्सर आपल्याला प्रॉपरली काढायचं असेल तर 1/6 मल्टिपल बाय 355 ऑफ म्हणजेच मल्टिपल बाय 1/5 मल्टिपल बाय 2160 प्लस हे काय मित्रा 3969 जर स्क्वेअर रूट काढायचं असेल म्हणजेच वर्गमूळ जर काढायचं असेल तर एकक स्थानी असलेला अंकच आपण टार्गेट करायचा, तो आहे 9, त्याला कट करायचा। 9 जर असेल तर इकडे लिहायचे 3 आणि इकडे लिहायचे 7।
आता हे 2 अंक कट करून टाकायचे, मग जे उरलेले 39 आहे त्या आधीची वर्गसंख्या, जसं की 6चा वर्ग 36 येते, त्याच्यानंतरची वर्गसंख्या 7चा वर्ग 49 होते. हे 6 आपण इथे लिहिले, हेच 6 आपण इथे लिहायचे. 63 नाही तर 67 त्याचा स्क्वेअर रूट आहे. मग 63 आहे की 67 आहे हा एक प्रश्न निर्माण होतो. मग काय करायचं, याच्या जवळपास असणारा कोणता आहे तर 36 आहे, म्हणजेच इकडचा आहे म्हणून इकडचं आन्सर द्यायचं. 63 हे झालं 3969 चं स्क्वेअर रूट. कळलं तुम्हाला? हे मी मोडून टाकतो. 63 आपण फक्त ठेवणार या ठिकाणी झालं, म्हणजेच या ठिकाणी 63 - 448.98. बघा व्हिडिओ कसे बघायचे असते ते तुम्हाला सांगतो. मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ तुम्ही कसे आणि का बघायचे, हा जो व्हिडिओ आहे म्हणजे यातला जो हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, सोडवून बघा. जर तुम्हाला प्रॉपरली आलं तर तुमचा सराव होतो. जर तुम्हाला प्रॉपरली याचा आन्सर आला नाही तर तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या एक्सप्लेनेशन मधून तो व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला बरेचसे बेसिक माहित होते आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही त्याचं सोल्युशन करू शकता. येस, अशा पद्धतीने करायचं. आता या ठिकाणी एवढा पार्ट आधी सॉल्व्ह करावा लागेल. कसं करायचं बरं? आडवा भाग जातो आणि उभा भाग जात असते, म्हणजेच इटॅलिक आपण डिवाइड करू शकतो आणि व्हर्टिकली डिवाइड करू शकतो. या ठिकाणी बघा कसा भाग द्या तुम्ही. मी असा भाग देतो 5 × 5, 5 × 7 = 35 आणि 5 × 5 माझा असा भाग गेला 71. मग मला इकडे सुद्धा भाग जाताना दिसतोय तसा. 6 × 6, 6 × 3 18, उरले 3 झाले 36, 6 × 6 36, इथे झाले 360. मित्रांनो या ठिकाणी 71 × 360 आलेला आहे. आता आपण काय करायचं, हा 0 या ठिकाणी 0 लिहून घेतला, अशी रेष मारायची. देन 6 न 6 1 काय 6 आणि 6 7 काय 42. देन इथं क्रॉस केला, 3 1 3 आणि 3 7 21. आता याची बेरीज जर केली तर 0 6 5 5 2 25,560 याचं आलं. एवढ्या पार्टचं आन्सर आलं, एवढ्या पार्टचं म्हटलं मी. देन 25,560 प्लस आपल्याला 63 करायचे आहे, -448.98 करायचं आहे. बी केअरफुल. याच्यामध्ये 63 ऍड केल्यानंतर या ठिकाणी काय येणार आहे 3, 6 6 किती 12, यस हाचा आला काय 1 म्हणजे 6, 5 2, 25,623 -448.98 = 0. आता या ठिकाणी बघा कशा पद्धतीने याला आपण आडवी जर समजा वजाबाकी केली तर काय होणार आहे. या ठिकाणी पॉइंट नंतर 2 अंक आहे तर इथे पॉइंट नंतर 2 अंक लावून द्यायचे. आता या शून्यातून 8 गेले, किती उरतात तर 2 उरतात मित्रांनो. 2 हातचा एक या ठिकाणी दिला, शून्यातून 10 जात नाही म्हणून 10तून 10 गेले, 0 राहिला. इथं प्रॉपर दिला, इथं हातचा दिला. 3तून 9 जात नाही म्हणून 13तून 9 गेले, किती राहतात तर 4 राहतात. हातचा एक या ठिकाणी दिला. 2तून 5 जात नाही म्हणून 12तून 5 गेले तर 7 राहतात. हातचा एक या ठिकाणी दिला. 6तून 5 गेले, 1 राहिला. देन 5 आणि 2 म्हणजे प्रॉपरली आन्सर आपला आला 25,174.02. 25,174.02 आन्सर आल्यानंतर सुद्धा आपण या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतो, कारण की 25,174.02 या ठिकाणी आहे, 25,174.2 या ठिकाणी आहे. एखादा विद्यार्थी काय करेल, बिचारा इथपर्यंत राईट आन्सर आणेल आणि नजर चुकीने 5वा ऑप्शन मारून देईल, असं बऱ्याचदा होत असते. सो आन्सर आलेलं त्याच्यावर जर आपल्याला कॉन्फिडन्स असेल तर त्या कॉन्फिडन्सनं बरोबर वेधक नजर ठेवून ऑप्शन मारायचं. सो 4th ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया बघा, राईटच आहे. 23वा प्रश्न. चला आता काय करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि सोडवून बघा. देन तुम्ही सोडवून तर बघा काय पॉईंटची बेरीज आणि पॉईंटची वजाबाकी तर आहे या ठिकाणी, परंतु हा प्रश्न मॉडरेट लेवलचा याच्यासाठी आहे की याला वेळ जास्त लागतो पॉईंटची बेरीज आणि वजाबाकी करत असताना. कारण की काही मुलं काय करतात तर होरिझॉन्टली जर असेल तर होरिझॉन्टलीच बेरीज करतात किंवा मायनस करतात. काही मुलं काय करतात उभी मांडणी करतात आणि बेरीज वजाबाकी करतात. ज्यांची उभी मांडणी असते त्याला वेळ जास्त लागतो, जे जसं आहे तसं जे प्रॉपरली करतात त्यांना वेळ कमी लागतो. सो आपण कशा पद्धतीनं करायचं ते तुम्हाला सांगतो. बघा काय करायचं, पहिला जो पार्ट या ठिकाणी आहे तर त्या पार्टमध्ये 366.063 असा हा पार्ट आहे. पॉईंट नंतर 3 अंक आहे, इथं सुद्धा पॉईंट नंतर 3 अंक करून घ्यायचे. मग काय करायचं, हा 3 0 3 3 आणि 6 किती 9,
3 6 किती 9 पॉईंट या ठिकाणी द्यायचा 6 6 12 हातचा 1 6 4 किती 10 हातचा 1 आणि 7 3 किती 10 म्हणजेच 1002.993 आलेला आहे. आता मायनस किती 663.333. आता पॉईंट नंतर 3 अंक आहे, या ठिकाणी सुद्धा पॉईंट नंतर 3च अंक आलेले आहे. सो या ठिकाणी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मग या ठिकाणी बघा 3तून 3 गेले किती, जसं बघा आता बॉडमासचा नियम काय सांगते की बॉडमासच्या नियमामध्ये लक्षात घ्या थोडंसं, बॉडमासच्या नियमामध्ये सर्वप्रथम ब्रॅकेट सॉल्व्ह करा. इथं ब्रॅकेट पण नाही आहे, नंतर ऑफ सॉल्व्ह करा, इथे ऑफ पण आहे, इथे डिवाइड करा नाही आहे, मल्टिप्लिकेशन करा नाही आहे, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजेच बेरीज आणि वजाबाकीच फक्त त्या प्रॉब्लेम मध्ये असेल तर सरळ सरळ इथून सुरुवात गाडी करायची आणि एंडिंग इकडे करायचं, काही टेन्शन नाही घेत बसायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी वजाबाकी केल्यानंतर आपल्याला 3तून 3 गेले 0 राहिला, 9तून 3 गेले 6 राहिले, 9तून 3 गेले 6 राहिले पॉईंटच्या खाली पॉईंट, 12तून 6 गेले 6 राहिले हातचवाला 1, 10तून 7 गेले 3 राहिले हातचवाला 1, 10तून 7 गेले 3 राहिले हातचवाला 1, 10तून 7 गेले 3 राहिले हातचवाला 1 नंतर 0 येते 336.66 आता हे सुद्धा संपलं, संपलं हे. आता हे आहे -33.366 एवढं. त्याच्यानंतर बेरीज करू. या ठिकाणी मायनस करताना असं दिसून येते की 0तून 6 जात नाही मित्रा, तर 0तून 6 जात नाही म्हणून 10तून 6 गेले किती राहिले 4 राहिले, हातचा एक या ठिकाणी द्यायला लागेल. 6तून आता 7 जात नाही म्हणून 16तून 7 गेले 9 राहिले, हातचा एक या ठिकाणी, 6तून 4 गेले 2 राहिले. ठीक आहे. आता या ठिकाणी 6तून 3 गेले 3 राहिले, 3तून 3 गेले 0 राहिला आणि हा 3 इथं 303.294. देन या ठिकाणी आता आपल्याला काय दिसून येते प्लस 3336.33 3336.33. इकडे प्लस मायनसचा काही मतलब आला नाही, मोठी संख्या कधी मायनसची नव्हती म्हणून आपण सरळ सरळ प्लस प्लस करत गेलो. प्लस 3336.33 याचं प्रॉपरली वाचन काय होणार आहे 3336.33. आता या ठिकाणी प्रॉपरली आपल्याला आन्सर निघते. पॉइंट नंतर 3 अंक आहे, आपण पॉइंट नंतर या ठिकाणी 3 अंक करून घेतले. 4 0 4 9 आणि 3 किती 12 हातचा 1 2 आणि 4 किती 6 पॉइंट खाली पॉइंट झालं. आता 3 आणि 6 किती 9 झालं. या ठिकाणी किती 3 नंतर 3 आणि 3 किती 6 आणि हा उरला 3 म्हणून एवढं दिलंय आन्सर. सो प्रॉपरली आपल्याला आन्सर काय आलं 3639.624. प्रॉपरली आन्सर मला फर्स्ट ऑप्शन मध्ये दिसून येते. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हा काही मुलांना अतिशय सोपा प्रश्न जाईल, मात्र काही मुलांना तो किचकट बनेल, कारण की ज्या विद्यार्थ्यांना पॉईंटची बेरीज वजाबाकी करता येत नाही त्यांच्यासाठी हा प्रश्न मॉडरेट लेवलचाच आहे. फक्त एकच सांगू इच्छितो, जे विद्यार्थी या सिम्प्लिफिकेशनच्या चॅप्टरमध्ये पारंगत आहे, ज्यांना लवकरच आन्सर येतात, त्यांनी घाई करू नये. एकदमच प्रत्येकच स्टेप बाय स्टेप ही ग्रीन सिग्नल मध्ये असले पाहिजे. ग्रीन सिग्नल न जर तुम्ही गेले तर प्रॉपर आन्सर तुमच्याला निघते. ठीक आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट प्रश्न 9696 भागिले 16 गुणिले अंडररूट मध्ये 25 देन अशा पद्धतीने. या ठिकाणी सर्वप्रथम हा भागाकार करावा लागेल, त्यानंतर हा भागाकार करावा लागेल, त्याच्यानंतर हा गुणाकार. काही करू शकतो आपण, कशाही पद्धतीने त्याला हे करू शकतो. एवढा पार्ट सुद्धा आपण घेऊ शकतो आणि एवढा पार्ट आपण घेऊ शकतो आणि प्लस मदत करू शकतो. असंच करूया आपण. 9696 डिवायडेड बाय 16 मल्टिपल बाय अंडररूट मध्ये 25 म्हणजेच मित्रा होते 5 झालं. आता देन इकडचा पार्ट 23 भागिले 897 मल्टिपल बाय 117. ओके. आता काय करायचं, या ठिकाणी व्हर्टिकली म्हणजेच उभा भाग जातो, आडवा भाग जाण्याची शक्यता मला दिसत नाही. आपण काय करणार 16 1 16 16 सकम 96 16 सकम 96. काही मुलं या ठिकाणी चुकतात. कसं चुकतात, 16 सकम 96 16 सकम 96 देतात. ते पेअर्सने ज्यावेळेस आपण भाग देत असतो त्यावेळेस मधात एक 0 टाकावं लागते, म्हणजे 66 येत नसून 606 येते. इथं 606 गुणिले किती हे 5, 606 गुणिले 5 आपण जर केला
इथे गुणाकारात चिन्ह आहे. 6 पंचे किती 30. डायरेक्टलीच मी 30 लिहून घेतो कारण की इकडे जर शून्य असेल तर हातचा फातचा काही देत नाही बसाचं. 6 पंचे 30 झाले आणि 6 पंचे 30 3030 आले. प्लस इकडे सुद्धा तसा. आता 23चा पाडा म्हणून इथे भाग जाऊ शकतो. या ठिकाणी 23 एक 23 23 3 बघा 23 3 म्हणजेच 9 69 येते. 23 चूक जास्त होणार त्या ठिकाणी 92. 23 चूक किती होते 4 3 12 हात सोला 4 2 8 1 92 होते. म्हणून या ठिकाणी भाग कितीचा देणार आपण तर 3चा भाग देणार. या ठिकाणी बघा मी या ठिकाणी 3 लिहितो. आता 23 3 69 म्हणजे 89 मधून 69 गेले तर या ठिकाणी येतं 20. ते 20 इथं लावले तर होते 207. पुन्हा 23 एक 23 आणि गुणिले 9 जर केले 23 गुणिले 9 तर 9 3 27 8 2 9 2 18 2 किती 20 207 आले. म्हणजे या ठिकाणी कितीचा भाग गेला 39चा भाग गेला. 1/39 झाले त्या ठिकाणी. आता असा आडवाच जर भाग देतो म्हटलं मी तर 39 एक 39 39 3 117 होते. बघा ना 39 गुणिले 3 3 9 27 8 2 3 3 9 आणि 2 किती होते 11. आडवा भाग गेला. आता हे 1 3 3 म्हणजे इथं आले 3 म्हणजेच प्रॉपरली आपल्याला आन्सर काय आला मित्रा 3033. इट्स अ आन्सर ऑफ दिस क्वेश्चन सिम्प्लिफाईड. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तुम्ही व्हिडिओ पॉज करा ना सोडून तर बघा. तुम्ही जेव्हापर्यंत हे प्रॉब्लेम सोडवणार नाही सिम्प्लिफिकेशनचे तेव्हापर्यंत तुम्हाला काहीच येणार नाही. तुमचं बेसिक क्लिअर झालं पाहिजे. काही मोठा प्रश्न नसतो काही कठीण प्रश्न नसतो. तो जर लांबलचक दिसला तुम्हाला तर तुम्हाला तो कठीण वाटतो. परंतु त्याला तुकड्या तुकड्यामध्ये असा फटाफट फटाफट स्टेप बाय स्टेप करत चला तुमच्याला प्रॉपर आन्सर निघत असते. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ट्रिक्स नसते. ट्रिक्स कुठे असते अंडर रूट मध्ये जर व्हॅल्यू आली तर त्या ठिकाणी ट्रिक्सनं तुम्ही फक्त तिथली व्हॅल्यू काढू शकता. क्यूब रूटची व्हॅल्यू काढू शकता. स्क्वेअर जर असेल तर पाठांतराच्या वर्षाने तुम्ही तो लगेच काढू शकता. स्किल पाहिजे. मग त्यामध्ये तुमच्याला मिनिट वाचत नाही सेकंद वाचत नाही तर नॅनो सेकंद वाचवण्याचा प्रयत्न करावा लागतो. तेव्हा कुठे हे जे प्रॉब्लेम्स आहे 30 सेकंदामध्ये निघतात. नेक्स्ट बघा राईट आहे. देर इज अ लास्ट क्वेश्चन. 5च प्रश्न घेत आहोत कारण की हे मॉडरेट लेवलचे प्रश्न आहे. 5 करत करत मी बरेचसे प्रश्न हार्ड लेवलचे सुद्धा आता घेऊन येणार आहोत. या ठिकाणी बघा 345 भागिले 25 मल्टिपल वा हे आलं आणि इथे अशा पद्धतीने आहे. हा एवढा पार्ट देन हा एवढा पार्ट म्हणजेच आपण 3 पार्ट मध्ये याला डिवाइड करू शकतो. 345 डिवाइडेड बाय 25 मल्टिपल बाय 1225 प्लस हा एवढा पार्ट आणि हा एवढा पार्ट आहे की नाही. आणि मोस्टली लिहिण्याचं टाळायचं जास्तीत जास्त व्हिज्युअली किंवा शॉर्टकटमध्ये स्टेप्स करण्याचा प्रयत्न करायचा. आता मित्रांनो 25चा माझा पाडा पाठ आहे. 25 एक 25 25 चूक 100 मग उरले किती 225. 25 8 200 होतात की नाही. 25 9 225 होणार म्हणजे इथे 49 झाले. याचा गुणाकार मी कसा करणार पुन्हा लिहून नाही घेणार डायरेक्टली गुणाकार करणार. 9 9 9 5 45 4 लिहायचे 9 चूक 36 36 ने 4 होते 40 4 पुन्हा हातचे 9 3 27 27 ने 4 31 होतात. सो 3105 आले 9च्या दृष्टिकोनातून. नंतर क्रॉस मारला 4 5 20 2 4 चूक 16 2 किती 18 1 4 3 12 ने किती 13 म्हणजेच प्रॉपर या ठिकाणी ते 509661 16905 असं त्याचा गुणाकार आला. आता त्याच्यामध्ये हा गुणाकार मिळवायचा देन हा गुणाकार वजा करायचा. 12 पंचे किती 60 6 12 चूक 48 48 आणि 6 होते किती 48 न 6 54 झालं. हे झाले 540 मायनस 7 सकम 42 4 7 3 21 21 आणि 4 होतात 25. सो या ठिकाणी 252. आता देअरफॉर काय काय आलं 16905 हे किती 540 म्हणजे 5 4 इथं 4 इथं 7 1 17445. त्याच्यातून हे 252 वजा करायचे. आता या ठिकाणी येतं 3 9 5 14 हात सोला 1 4 3 गेले 1 राहिले 7 आणि 1 17193 याचा प्रॉपरली आन्सर येते. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा चेक करूया. येस राईट आन्सर. अशा पद्धतीने मी तुम्हाला 5च प्रश्न मॉडरेट लेवलचे शिकवले. तुम्हाला काय करायचं आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला सापडला तर तुम्ही फक्त व्हिडिओ पॉज करायचा सोडून बघायचं आणि तुम्ही काढलेले आन्सर आणि मी काढलेले आन्सर मॅच करून बघायचं. दोघांचे आन्सर जर राईट निघाले तर दोघे जण आपण राईट वे नाव सक्सेसच्या दिशेने असं लक्षात घ्यायचं. याच्यावाली खूप प्रॅक्टिस करावं लागेल मित्रांनो. माझ्याकडे याच्यावाले
हार्ड लेवल, इझी लेवल आणि मॉडरेट लेवल अशा तीनही लेवलचे प्रश्न 1000+ आहे, 1000 पेक्षा जास्त आहे. मी स्वतः सकाळी सकाळी 10 ते 20 प्रश्न याच्यावाले कोणते तरी सॉल्व्ह करत असतो. जर तुम्ही तशी प्रॅक्टिस जर डेली केली तर निश्चितचपणे येणारी परीक्षा तुमचीच आहे. आता जी तुम्ही समाज कल्याणची परीक्षा देत आहात ती सुद्धा परीक्षा तुमचीच आहे. सो अशी व्हिडिओ पाहत चला. जर का तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करत चला. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.